मी बालवयापासूनच लिहायला सुरुवात केलेली आहे. मला बालवयात सुविचार खूप आवडायचे. मी घराच्या भिंतीवर किंवा एखाद्या खांबावर वगैरे ते छोटे छोटे वाक्य मी कोणाचे तरी साने गुरुजी, विनोबा भावे किंवा इतर कोणाचे जे असायचे ते मी लिहित असे. आणि पुढे पुढे जसजसं मी मोठा होत गेलो, वाचन वाढत गेले, तेव्हा मी स्वतः देखील लिहायला सुरुवात केली. आणि गेली 35 ते 40 वर्षापासून मी कोटेशन हा जो प्रकार आहे त्यामध्ये कमी शब्दामध्ये जास्त सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि आत्तापर्यंत जवळजवळ 10,000पेक्षा जास्त कोटेशन्स माझे संग्रहित झालेले आहेत. सोशल मीडियाचे माध्यम मिळाल्यानंतर मी या सर्व कोटेशनचा प्रसार विविध माध्यमातून करत आहेत. हिंदी भाषेमुळे संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार होत आहे. माझी मातृभाषा मराठी आहे, परंतु मी हिंदी शिक्षक असल्याकारणाने हिंदीही मी उत्तम पद्धतीने बोलू आणि लिहू शकतो. त्यामुळं त्याही भाषेचा मी वापर करून हजारो कोट जे आहेत ते मी लिहू शकलो. आणि आज देशामध्ये त्याचे कोट्यावधी वाचक आहेत. अनेकांना ते खूप आवडतात. तसे मला लोक कमेंट करतात, फोन करतात. आणि हे सर्व जे मी लिहितो आहे किंवा जे काय लेख वगैरे मी छोटे छोटे लिहितो आहे किंवा अनुभव सांगतो आहे, हे सर्व व्यावहारिक जीवनामध्ये उपयोगी पडेल असंच आहे. कारण मी कोणी उपदेशक नाही, कोणी विचारवंत नाही किंवा साधुसंत नाही, लेखक नाही. मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे. परंतु दैनंदिन जीवनामध्ये येणारे अनुभव मी अभिव्यक्त करत असतो. आणि ही अभिव्यक्ती कोणत्या साहित्य प्रकारात मोडते याच्याशी मला काही देणे घेणे नाही. मला असे वाटतं की छोट्या छोट्या उदाहरणातून आणि अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं असतं. आपण मोठमोठ्या गोष्टी तर करतो, परंतु लहान लहान बाबीकडे दुर्लक्ष करतो. खरं म्हणजे आपलं व्यक्तिमत्व हे लहान सहान गोष्टीकडे लक्ष दिल्याने संपन्न होत असते. प्रत्येक व्यक्ती जेव्हा विचारपूर्वक वागतो किंवा इतरांना तो ओळखू शकतो किंवा योग्य निर्णय जेव्हा तो घेऊ शकतो, प्रसंग तो ओळखू शकतो, अशा प्रकारचं जागृत मनुष्य वाढवणे हा माझा उद्देश आहे. आणि या वैचारिक यज्ञामध्ये मी अनेकांना सहभागी करू इच्छितो. माझा हा काही व्यवसाय वगैरे नाही, परंतु विचारांचा प्रसार हा फार गरजेचा झाला आहे. कारण विचारातूनच कृती जन्माला येतात. आणि जितका आपण स्वच्छ विचार करू, जितका आपण सत्य विचार करू, तितका तो जास्त उपयोगी पडतो. म्हणूनच मी आता जसं फेसबुकला माझे विचारवेध नावाचं पेज आहे, तेच नाव कायम ठेवून मी यूट्यूब चॅनल काही दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे. आणि त्याच्या अगदी सुरुवातीलाच चांगल्या प्रकारे त्याला प्रतिसाद मिळत आहे. मला वाटतं ज्यांना विचार करण्याची आवड आहे, ज्यांना वैचारिक गोष्टी आवडतात आणि जे सखोल विचार करू इच्छितात, जे विवेकशील होऊ इच्छितात आणि आपले जीवन समृद्ध करू इच्छितात, अशा लोकांसाठी हे माझे यूट्यूब चॅनल अत्यंत उपयोगाचे आहे. आपण उत्सुक असाल तर निश्चित आपण माझे यूट्यूबच्या लिंकवर जाऊन ते सबस्क्राईब करावे आणि या वैचारिक यज्ञामध्ये स्वतःला सहभागी करावे. धन्यवाद.